नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे आंबट गोड तिखट चवीची डाळ कैरी. चला तर कसं करायचं ते पाहूया. डाळ कैरी करण्यासाठी 4 तासापूर्वी हरभरा डाळ भिजत ठेवलेलं. 4 तासानंतर पाणी पूर्ण निथळून स्वच्छ धुवून असं गळत ठेवलेलं होतं. आता त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. आता कैरीचा सीझन सुरू झालाय. छान कैऱ्या मिळू लागल्यात. आपण कैरीपासून अनेक रेसिपी करून पाहायच्या आहेत. आज आपण पाहणार आहे डाळ कैरी. डाळ कैरी करण्यासाठी मी इथं 1 कैरी स्वच्छ धुवून सालीसहित किसून घेतलेला आहे. कैरीच्या आंबटपणानुसार कैरी आपण वापरायची. पद्धतीनं कैरीचा किस करून घेतलेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 4 ते 5 मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे एवढ्या घेतलेल्या आहेत. जिरे, खडा मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. शक्यतो खडा मीठ वापरायचा म्हणजे त्याची चव अधिक छान येते. हे मिक्सरला आधी वाटून घ्यायचं. मिरची, मीठ, जिरं छानसं वाटून घेतलेलं आहे. त्यामध्येच आता आपण ही डाळ घालायची आहे. आणि फक्त पल्स मोडवरतीच बारीक करायचं. जास्त बारीक होऊ द्यायचं नाही. थोडंसं ओबड-धोबडच असलं पाहिजे. या पद्धतीनं थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे. हे पूर्ण एकदा हलवून घ्यायचं. त्यामध्ये आपण आता हे किसून घेतलेली कैरी, त्यातलं थोडंसं कैरी आपण ठेवायचंय, बाकीचं बारीक होऊ द्यायचंय. एवढी कैरी बाजूला ठेवून द्यायचं. आणि चवीनुसार त्यामध्ये साखर घालायचंय. मी इथं 2 चमचे साखर घातलेलं आहे. आता हे मिक्सरवरती पल्स मोडवरतीच फिरून घ्यायचं. जास्त बारीक होऊ द्यायचं नाही. मिक्सरला हे मिश्रण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता हे एका भांड्यात काढून घ्यायचं. मिक्सरला हे छानसं वाटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हे शिल्लक राहिलेली कैरी ही घालायचं. हे थोडंसं तोंडात आल्यावर छान वाटतं म्हणून थोडंसं बारीक ठेवलेलं आहे आपण. ते यामध्ये मिक्स करायचं. आणि या स्टेजला आपण तिखट, मीठ, साखर यांची चव बघून घ्यायचं. गरज असेल तर त्यामध्ये वाढवायचं. आता एका कडल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं. तेल एकदम गरम करायचं. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, थोडंसं हिंगपूड, अर्धी सांडगी मिरची घातली आहे. सांडगी मिरची नसेल तर सुकलेली मिरची पण घालू शकतो. आणि थोडंसं हळद. आणि ह्या स्टेजला त्यामध्ये कोथिंबीर घालायची. सर्व मिश्रण छान एकसारखं करून घ्यायचं. आणि अशी ही चुरचुरीत फोडणी आपण ह्या डाळीवरती ओतून घ्यायचं. आणि मस्त असं एकसारखं करून घ्यायचं. आपली मस्त अशी डाळ कैरी तयार झालेली आहे. ही अशी तयार झालेली डाळ कैरी आपण चपाती, भाकरी यासोबत खाऊ शकतो. चवीला खूप छान लागते. चैत्र महिन्यात आवर्जून करून खावी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.